धुरंधर हे पात्र जे आहे, या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे. हे फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे, काल्पनिक पात्र आहे. धुरंधर हे खरं पात्र नाही आहे. त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर हेमंत आहे. हे त्यातलं खरं पात्र आहे. आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल, लॅरी, तर ते अशी धुरंधर अत्यंत खोटं पात्र आहे. सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे ते धुरंधर. या देशामध्ये धुरंधर कोण, महाराष्ट्रात धुरंधर कोण, हे भाजपा ठरवू शकत नाही, जनता ठरवू. आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले, जे बिहारमध्ये झालं तेच काल नगरपालिका निवडणुकात झालं. बाकी काय, मी कालच्या नगरपालिका निवडणुकांची तुलना ही बिहारच्या निकालाशी करतो. तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो. आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. त्याच्यामुळे EVMवर संशय तर येणारच. आकडे बघा, महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले. 120, 125 काय जे काय आहेत ते, जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले, आणि 40-42च्या आसपास अजित पवार. हेच आकडे विधानसभेत आले ना. मी त्याच मशीन वापरल्या का, सेटिंग केलेल्या, फिटिंग केलेल्या नाही. त्यांना काही म्हणू द्या, किती जवळ येऊ द्या, एकत्रित लढू द्या, याचा कुठेही काही. फक्त आपण मराठीचा मुद्दा करायचं, लोकांना काहीतरी बनवाबनवी करायची. पण लोकांचा आणि विशेष करून मराठी माणसांचा तुमच्यावर विश्वासच नाहीये. त्यामुळे तुम्ही किती सगळ्या घोषणा केल्या फसव्या, किती भाषणं केले, भाषणात लोक येतील, गर्दी करतील, पण मतदान तुम्हाला कोणी करणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये बघा, एकदम अनपेक्षित, म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, तसा बिहारचा झाला, महाराष्ट्र विधानसभेत झाला, कालचा झाला, तसा निकाल, आश्चर्यकारक निकाल हा या ठिकाणी निवडणुकीमध्ये या लागेल. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, 2014 मध्ये गुजरात मॉडेलची मोठी चर्चा झाली आणि हे जे गुजरात मॉडेल आहे हे संपूर्ण देशभर राबवलं जाईल असं सांगण्यात आलं. परंतु आता एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल आपल्या देशामध्ये राबवलं जात आहे का काय, किंवा ते वापरलं जात आहे का काय, असा संशय आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि ते जे मॉडेल आहे ते आपल्या महाराष्ट्रातली एक जी म्हण आहे त्या म्हणीवर आधारित आहे का काय, असाही संशय आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि ते मॉडेल म्हणजे ज्याला म्हणतात ना की एक म्हण आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, चारणे टाकायचे आणि रुपया उचलायचा. याचा अर्थ काय तो आपण समजावून घेणारच आहोत. परंतु त्याच्याशी हे जे मॉडेल आहे जे सध्या देशामध्ये वापरलं जात आहे ते कशा प्रकारे जोडलं गेलेलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरी जी महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे मॉडेल सध्या देशामध्ये वापरलं जात आहे, हे चारणे टाकून रुपया उचलण्याचं, ह्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी डबल इंजिन सरकार आहे त्या ठिकाणी हे मॉडेल योग्य प्रकारे वापरलं जात आहे. परंतु ज्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार नाही, विरोधी पक्षाचं सरकार आहे, त्या ठिकाणी मात्र हे जे मॉडेल आहे हे कमजोर पडताना दिसत आहे. आणि तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक भारतातील नागरिकाला आणि महाराष्ट्रातील नागरिकाला हे समजणं महत्त्वाचं आहे की हे जे मॉडेल आपल्या देशामध्ये सध्या वापरलं जात आहे, पुन्हा एक वार मी सांगतो, चारणे टाकून रुपया उचलण्याचं हे जे मॉडेल आहे ह्याच्यामध्ये हे वापरत असताना किंवा हे वापरलं जात असताना ह्याच्यामध्ये जो निवडणूक आयोग आहे, मग तो केंद्रीय असेल, राज्य निवडणूक आयोग असेल, यांची भूमिका काय आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. आणि याहीमध्ये आता अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हे मॉडेल आपल्या देशामध्ये काम करत आहे त्यावेळेस जे देशातील नागरिक आहेत त्यांची भूमिका काय असेल हे सुद्धा आपल्याला समजावून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून हे जे 3 मुद्दे आहेत या 3 मुद्द्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता थोडक्यामध्ये समजावून घेऊया की नक्की आपल्या देशामध्ये चाललंय काय. मित्रांनो, हे जे मॉडेल आहे हे जे संपूर्ण देशामध्ये जे चालू झालेलं आहे याची सुरुवात कदाचित मागे सुद्धा झाली असेल किंवा ते 2022च्या गुजरात नंतर सुद्धा झाली असेल.
परंतु जे प्रकर्षाने जे समोर आलेलं आहे ते मात्र हरियाणाच्या निवडणुकीनंतर आलेलं आहे. हरियाणा विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर दिल्लीची निवडणूक झाली आणि बिहारची आता निवडणूक झाली आणि आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांची जी काही जर तुम्ही एकंदर पूर्ण जर निकाल बघितले तर तुम्हाला एक गोष्ट समजावून येईल की निश्चितपणाने कोणतं ना कोणतं मॉडेल ह्याच्यामध्ये काम करत आहे. आणि म्हणून ते जे मॉडेल मी तुम्हाला जे बोललो की चारणे टाकून रुपया उचलण्याचं मॉडेल, ह्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या जर आपण समजावून घेतल्या, डिटेल ह्याचा अभ्यास केला तर नक्की आपल्याला समजतं की नक्की ह्याच्या मागे काय आहे किंवा काय ह्याच्या मागे रहस्य आहे. ते रहस्य देशातील आणि राज्यातील लोकांना हे समजणं हे सोपं जाईल. आणि म्हणून आपण सुरुवात जर त्याची केली तर त्याची सुरुवात होते वोट चोरीपासून. म्हणजे राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या निवडणुकानंतर आणि त्याच्यामध्ये हरियाणाच्या निवडणुकीनंतर ह्याला सुरुवात झाली आणि राहुल गांधींनी 3 वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. त्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि त्यांनी देशामध्ये जो वोट चोरी आहे ती कशा प्रकारे होत आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला किंवा पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर निवडणूक आयोगाने दिलं नाही, परंतु आजपर्यंत प्रत्येक वेळेस जो सत्ताधारी पक्ष आहे तो मात्र निवडणूक आयोगाच्या समोर ढाल बनून उभा राहिलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. परंतु हे इथं याच्यावर राहत नाही, परंतु प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे की ज्या ज्या वेळी राहुल गांधींनी आरोप केले त्या त्यावेळी ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकामध्ये मग आपल्या देशातले मोठे नेते असतील किंवा गाव पातळीवरचे नेते असतील जे सत्ताधारी पक्षाशी जोडलेले आहेत किंवा राज्यातील जे नेते असतील त्यांनी मात्र एक भूमिका त्यांची प्रकर्षाने कायम ठेवलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही वोट चोरीचे आरोप करा, वोटर अधिकार यात्रा करा किंवा तुम्हाला काय आरोप करायचे ते करा, आम्हाला मात्र 2/3 मेजॉरिटी मिळणार, आम्हीच त्या ठिकाणी जिंकणार, आमचं सरकार बनणार आणि भूतोना भविष्याती आम्हालाच सत्ता मिळणार आणि जनता आमच्या बाजूने आहे हे सांगायला मात्र ते कधीही विसरले नाहीत. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर देशाच्या पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, त्यांनी सुद्धा वेळोवेळी ज्या सभा आहेत त्या सभांमध्ये सांगितलेलं आहे की NDAची प्रचंड विक्ट्री होणार आहे, NDA प्रचंड मोठ्या प्रमाणावर जिंकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ते निकाल सुद्धा त्या प्रकारचे बघायला मिळाले. त्यानंतर त्यांनी सांगितलं 2/3 मेजॉरिटी आम्हाला मिळेल. 2/3 याचा अर्थ काय झाला की 1 रुपयातले 75 पैसे त्यांना मिळणार आणि 25 पैसे ते विरोधकांना मिळणार, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्यालाच मी म्हणतोय की चारणे टाकायचे आणि रुपया उचलायचा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये 25 पैसे हे विरोधी पक्षाला जात आहेत आणि 75 पैशाचा जो वाटा आहे तो सत्ताधारी पक्षाला मिळतोय. हे चित्र मागच्या 3-4 निवडणुकांमध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि आता जरी तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आपण आलो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल जर आता कालचे आपण महाराष्ट्रातले बघितले तर नगर परिषद आणि नगरपंचायतीचे तर तुम्ही जर बघितलं असेल तर निवडणुकांचा जे आचारसंहिता आहे ती लागायच्या अगोदरच महाराष्ट्रातला एक मंत्री त्या ठिकाणी ते म्हणाले होते की त्या ठिकाणी 50% जास्त मतं मिळून आम्हीच जिंकणार आणि आमचंच बहुमत येणार आणि जो विरोधी पक्ष आहे, जे महाविकास आघाडी आहे त्याच्या पूर्ण धुव्वा उडणार. आणि काल आपल्याला ती परिस्थिती पुन्हा एकवार ते निकाल तशाच प्रकारचे बघायला मिळाले आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकवार जे मतांची तुम्ही जर बघितलं असेल जे काय विजय आहे तो पुन्हा 2/3 मेजॉरिटीचा आहे. म्हणजे 4 जे आहेत ते विरोधी पक्षाला मिळालेले आहेत आणि 75 पैसे हे सत्ताधारी पक्षाला मिळालेले आहेत. म्हणजे पुन्हा एकवार हे मॉडेल त्या ठिकाणी काम करताना दिसतंय की 75% त्यांना मिळतात, 25% त्यांना विरोधी पक्षाला मिळत आहेत. आता एवढंच नाही, आता आज दुसऱ्या एका मंत्र्यांनी सांगितलं की कितीही जरी विरोधक एकत्र आले, मग जर ठाकरे बंधू एकत्र आले किंवा पवार काका आणि पुतणे हे जरी एकत्र आले तरी परंतु काहीही फरक आम्हाला पडणार नाही आणि एक वेगळ्या प्रकारचा विक्रमी अशा प्रकारचा संपूर्ण महानगरपालिकांमध्ये जो निकाल असेल तो त्या प्रकारचा लागणार आहे. आणि आम्हाला म्हणजे त्यांचा अर्थ पुन्हा तोच आहे की कुठेतरी किरकोळ जागा कोणाला तरी विरोधी पक्षाला मिळतील, बाकीच्या सगळ्या आम्हीच जिंकणार. ही जी परिस्थिती आहे म्हणजे ह्यालाच म्हणतात चारणे टाकायचे आणि रुपया उचलायचा. आता हे कसं झालंय की लोकांना ते समजलं पाहिजे की राज्यात नक्की चाललंय काय. म्हणजे आपण मतदान कोणाला करतोय, आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण एकमेकाला सांगत नाही की आपण कोणाला मतदान करतो. मग ह्या लोकांना हे समजतं कसं आणि हे लोक जे म्हणतायत की आम्हीच येणार आणि आम्हीच करणार, हे जे प्रकार आहे म्हणजे डबल इंजिनचा आता ट्रिपल इंजिन व्हायची पाळी आली तरी मात्र हे जे विरोधी पक्ष आहेत ते मात्र प्रत्येक निवडणुकीनंतर हार मानतायत आणि
जे काही म्हणतात की आम्हाला हे मान्य आहे, जनतेचा हा कौल आहे. म्हणजे एका बाजूने ते आरोप करतात की या ठिकाणी वोट चोरी झालेली आहे आणि या ठिकाणी EVM सेटिंग झालेली आहे, फिटिंग झालेली आहे, असे विरोधी पक्ष म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला शांतपणाने ते जे काही हार आहे ते मान्य सुद्धा करतात. हे काय डबल ढोलकी हा प्रकार चाललाय हे पण काय समजायला तयार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये काय झालंय की निवडणुका होत आहेत, करोडो रुपयाचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा निवडणुकांमध्ये होतोय. तुम्ही जर बघितलं असेल की ह्या निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती जर तुम्ही बघितली तर त्याच्यावरून तुम्हाला समजून येईल की निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणुकीमध्ये कुठेही काहीही कारवाई केल्याचं ऐकायला नाही आलं किंवा पाहायला नाही आलं. विरोधी पक्ष गळा काढून ओरडत राहिले पण कोणताही परिणाम झाला नाही. आणि म्हणून हे जे मॉडेल आहे हे मॉडेल सध्या देशामध्ये काम करतंय हे मात्र आपल्याला प्रकर्षाने आता जाणवायला लागलेलं आहे. कारण त्यांनी जे सांगतायत त्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक वार ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये पण आम्हाला 2/3 मेजॉरिटी मिळणार आणि कुठेतरी 25% जागा ह्या विरोधी पक्षांना दिल्या जातील हे याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे. दुसरी गोष्ट आता आपण समजून घेऊया की हे जे मॉडेल आहे हे चाराने टाकून रुपया उचलायचं हे ज्या ठिकाणी डबल इंजिन सरकार आहे त्या ठिकाणी योग्य प्रकारे सक्सेसफुली ते राबवलं जात आहे. परंतु ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे, उदाहरण जर द्यायचं असेल तर तेलंगणाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. मित्रांनो, ह्याचं ताजं उदाहरण आहे तेलंगणामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बॅलेट पेपरने निवडणुका झाल्या आणि ज्यावेळेस बॅलेट पेपरने त्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्यावेळेस हा जो सत्ताधारी पक्ष आहे की प्रत्येक ठिकाणी जो म्हणतो की आम्हाला 2/3 मेजॉरिटी मिळेल किंवा आम्ही 50% पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये आम्ही आणू किंवा बिहारमध्ये आम्ही आणू आणि अशाच प्रकारे आम्ही जिंकत राहणार, त्या लोकांना मात्र त्या ठिकाणी हा जो सत्ताधारी पक्ष आहे तो 4 नंबरचा पक्ष होतो. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यानंतर, मतपत्रिकांवर निवडणुका झाल्यानंतर असा निकाल त्या ठिकाणी तेलंगणामध्ये लागलेला आहे. हे आत्ता कालचं परवाचं उदाहरण आहे. मग अशी जी परिस्थिती आहे मग त्या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो की जर मतपत्रिकेवर जर निवडणुका झाल्या तर मात्र त्या ठिकाणी त्यांचं हे जे मॉडेल आहे चाराने टाकून रुपया उचलण्याचं ते काम करत नाही. परंतु ज्यावेळेस EVM आहे किंवा वोटिंग मशीन आहे, EVM ज्याला आम्ही म्हणतो की इलेक्शन वोटिंग मॅनेजमेंट मशीन त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे इलेक्शन कमिशन पण आहे जो त्यांचा इलेक्शन कमिशन मॅनेजमेंट करण्यासाठी आहे. अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्ष निरंतर लावत आहेत. तर त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असेल असं निश्चितपणाने खात्री झाल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी महत्त्वाची आहे की ह्याच्यामध्ये ज्यावेळेस बॅलेट पेपरने निवडणुका होतात त्यावेळेस मात्र जर परिस्थिती बदलत असेल आणि यावेळेस जर EVMवर निवडणुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी अशा प्रकारे होत असेल तर मग त्या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की जर तेलंगणामध्ये जे सरकार आहे तिथलं राज्य सरकार आहे तो आपला अधिकार वापरत आहे आणि त्या ठिकाणी ते म्हणत आहे की आमचा हा अधिकार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा, त्याच्यामुळे आम्ही इथे बॅलेट पेपरनीच निवडणुका घेणार, आम्ही EVM मान्य करणार नाही. मग महाराष्ट्रामध्ये जे सरकार डबल इंजिनचं आहे त्यांनी मात्र हा जो आपला राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी मात्र त्या ठिकाणी केंद्राने सांगितलं डबल इंजिन आहे या ठिकाणी EVMनीच मतदान होणार आणि म्हणून राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही EVMवरच मतदान घेणार. म्हणजे थोडक्यामध्ये काय झालंय की ज्या ठिकाणी डबल इंजिन आहे त्या ठिकाणी वरून जे आदेश येतात, केंद्राकडून जे आदेश येतात ते पाळले जात आहेत. परंतु ज्या ठिकाणी विरोधी पक्ष आहे तो मात्र म्हणतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कारण ते जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या राज्य निवडणूक आयोग ह्याच्यानुसार जी घटनादुरुस्ती आहे 73 आणि 1474 त्याच्यानुसार तो अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था घेण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला आहे आणि म्हणून कशा प्रकारे निवडणुका घ्यायच्या हे तो राज्य निवडणूक आयोग ठरवू शकतो. मग महाराष्ट्रामध्ये हे ठरवलं का जात नाही आणि दोन्ही गोष्टी मतदार याद्या हे ठरवण्याचा अधिकार आणि मतदान कशा प्रकारे घ्यायचं हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा घटनेने राज्य निवडणूक आयोगाला दिलेला असताना दोन्ही ठिकाणी राज्य निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. आणि राज्य निवडणूक आयोग ना मतदार याद्यांमध्ये काय बोलतोय ना EVMवर मतदान घेण्यावर तो अडून राहिलेला आहे. आणि ज्या प्रकारची त्याची काम करायची पद्धत राज्य निवडणूक आयोगाची आहे त्यावरून ही गोष्ट आता स्पष्ट झाल्या जमा आहे
की त्या ठिकाणी हे जे डबल इंजिनचं सरकार आहे तो त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका आहे ती निर्णायक आहे आणि त्याच्यानुसारच हे निर्णय हे लागले जात आहेत का काय ही आता शंका घ्यायला पूर्णपणे किंवा जे विरोधकांचे आक्षेप आहेत त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असेल असं वाटतंय. आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे ती महत्त्वाची गोष्ट समजावून घेतली पाहिजे की हे जे 4 आणे टाकून रुपयावर चलनाची ही जी काही मॉडेल देशामध्ये विकसित झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता जर महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल तर काँग्रेस किंवा शिवसेना किंवा हे जे विरोधी महाविकास आघाडीचे लोक आहेत त्यांना कुठे 25% जागा मिळाल्यात त्या जर तुम्ही समजावून घेतलं त्याचं जर तुम्ही विश्लेषण केलं तर तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे दिसेल की जे महाविकास आघाडीचे लोक राज्य निवडणूक आयोगाकडे गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी तक्रार केलेली होती की वोटर लिस्टमध्ये फ्रॉड आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही EVM आहे त्याच्यामध्ये सुद्धा घोळ केला जातो आणि त्या ठिकाणी हे निवडणुका जिंकतात हा जो त्यांनी आरोप केला होता त्यांच्याच एरियामध्ये किंवा त्यांच्या ज्या नगर परिषद आहेत नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये मात्र हा जो विरोधी पक्ष आहे तो घवघवीत यशाने जिंकलेला आहे आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी जो सत्ताधारी पक्ष आहे तो भोईसपाट झालेला आहे. म्हणजे जे बोलतात जे आरोप करतात त्यांना त्या ठिकाणी ते जिंकलेले आहेत परंतु बाकीच्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी ते हारलेले आहेत. म्हणजे उद्या जर त्यांनी आरोप केला तर त्यांना ते म्हणू शकतात की तुमच्या इथं तुम्ही कशा जिंकला मग आता कशाला आरोप करता. म्हणजे थोडक्यामध्ये जो विरोधी पक्षामधले जे प्रबळ नेते आहेत की जे मागच्या वेळेस विधानसभेमध्ये हारले आणि ते आता आरोप करत होते त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारे शांत करण्याचा प्रयत्नसुद्धा ह्या मॉडेलच्या रूपामधून केल्याचं दिसत आहे. आणि म्हणून आता हे जे अशा प्रकारे जर निवडणुका होणार असतील अशा प्रकारे एक प्रकारे पूर्ण ज्याला म्हणतात ना मॅनेजमेंट जर निवडणुकांचा होणार असेल तर मग राज्यातील नागरिकांनी करायचं काय. राज्यातील नागरिकांना हा जो मताचा अधिकार जो संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्या संविधानाचं करायचं काय किंवा ही जी देशात लोकशाही आहे हे आपण जे म्हणतोय त्यामध्ये करायचं काय असा प्रश्न आता नागरिकांपुढे निर्माण झालेला आहे. आणि अशाच प्रकारे ते जर म्हणत असतील की अशाच निवडणुका होणार अशाच प्रकारे निकाल लागणार आणि तिन्ही ठिकाणी आम्हीच असणार तर मग विरोधी पक्षांनी आता हे ठरवलं पाहिजे की निवडणुका त्यांनी लढवायच्या की नाही किंवा फक्त हारल्यानंतर. आणि एक बघितलं असेल तुम्ही 2-3 दिवसापासून जो मीडिया आहे त्या मीडियाने पण एकदा पुन्हा एक वर सुरू केलेला आहे की ह्याचा करिश्मा त्याचा करिश्मा हा विजय रथ निघालाय तो विजय रथ निघालाय आणि हे कसं थांबणार ते कसं थांबणार. आणि हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या ज्या मीडियावाले आहेत हे सुद्धा एक प्रकारे लोकांना मिसगाईड करायचा प्रयत्न करत आहेत आणि जे खरं आहे जे खरं सत्य आहे ते मात्र लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ज्या गोष्टींवर त्यांनी बोललं पाहिजे ज्यावर चर्चा घडून आणली पाहिजे त्यावर चर्चा न घडून आणता वेगळ्या ठिकाणी भरकवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि एक प्रकारे लोकांची दिशाभूल ह्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केली जात आहे. म्हणून आता लोकांचा हा अधिकार आहे की आपल्या मतांची चोरी होत आहे किंवा अशा प्रकारे सांगून बहुमत कसं मिळतं हा जो प्रश्न आहे याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि जर तेलंगणामध्ये मतपत्रिकेवर निवडणुका झाल्यानंतर तुमचा पक्ष 4थ्या नंबरवर जातो आणि EVMवर जिंकल्यानंतर मात्र तुम्हाला 50% जास्त मतदान कसे मिळतं किंवा तुम्हाला 2/3 मेजॉरिटी कशी मिळते हे सुद्धा आता सत्ताधारी पक्षाला लोकांनी विचारलं पाहिजे. आणि म्हणून आता हे लोकांच्या हातामध्ये आहे लोकशाही वाचवणं किंवा संविधान वाचवणं किंवा जे काही आपले मौलिक अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहे त्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचं रक्षण करणं ही जबाबदारी आता लोकांची आहे. जर लोकांना वाटत असेल की याच्यामध्ये बदल झाला पाहिजे तर लोकांनी याच्यामध्ये आता हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. अन्यथा हे जे काही निकाल आहे हे ठरलेले आहेत आणि ते जे म्हणतात की महानगरपालिकेचा निकालसुद्धा आम्ही सांगतो त्याप्रमाणे लागणार तर तो नक्की लागणार त्याच्यामध्ये कुठलाही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचे विचार कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.